जय शिवराय मित्रांनो, आम्ही चाललो आता खालती जेवणासाठी चाललो आहे. परवा तिथे उरूस झाला होता, तिथे जेवणासाठी चाललो होता आपण. फिरत हो, फिराक चाललो जेव. येताव ना येता ना खाली मी आता खालना आलो जेवण आला. तर काही ही आमची आहे खाडी, तुम्ही बघू शकता. आता आम्ही या खाडीमधून चाललो आहे रांगरेवाडीमध्ये जेवणासाठी. खाडीमध्ये आता काही खाडीमधून पाण्यातून जायला लागतं आम्हाला इकडून खाडीतून. माझ्यासोबत आहे तर पुढे आयुष आहे, आदित्य आहे, वेद आहे आणि सार्थक आहे. तर आता आपण जाऊया पाण्यातून पलीकडे जाऊया. बघू शकते बघा. ही गणेशगडाची खाडी. गणेशगडाला आमचा कांदळवन तुम्ही बघा कसं असतं. गणेशगडला कांदळवन कांदळ खारपटी झाडं खाडीतली. इथे एक दिवस आपण खेकडे वेगळा येऊ. हे जे खाजणी खेकडे आणि पावसामध्ये इकडे कुऱ्या असतात. तो कुरा दाखवतो एक, हो का, बिलावरती आलेला आहे. मासा दाखवतो बाडगू बघायचं. मासे दिसत असले तर बघा, ह्याच्या मासे दिसले तर कुर्लीवर सगळी पळालेली आहे, भरपूर होते तिथं. तर काय हिने काहीतरी कांदळवातून काढलं नाही आहे, तर तुम्हाला काहीतरी गेम खेळतात तिथे दाखवतं. हे काय येतं करतं ते दाखवा. याच्यामध्ये काहीतरी करतात, इथं मारतात. हे बघा कसे ते लोक इकडे कांद्याची झाडं बनवतात आणि इकडे आम्ही असे वाट लावतो इकडे काढून. सगळ्यांना गोळा करून घेऊन आलो आहे जेवायसाठी. झाला माझ्यावर बोकडाचं मटण आहे आणि त्याच्यावर राईस. आणि इकडे काहीतरी बघतायत ते आज काय भेटताय काय. बघूया आसन काय तिथं काय ते बोरा भेटतील काय आपल्या. तीच सांगतो बाबाची पाठी मग आहेत त्या बाबाची इथं चांगली आहेत ना इथं. मग जाऊया. तर आता तिथं साईज गेला आपल्या इकडे समजत. बघूया तिथे केवढे आहेत ते. मग आपण हे जे बोरं मामण्यासाठी काय हे जे काय म्हणतात ते का मेजर टेप वगैरे घेऊया इकडं. तर आता आम्ही आलो इथं तोंडणकरवाडीमध्ये. इथून पुढे रांगणकरवाडी आहे, तिथे जायचं आहे आम्हाला फिरायला. पावनपीर म्हणून आहे तिथे मंदिर. आणि हे समोरचं आहे ह्या तोंडणकरांचं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे तर काय नाव आहे आपल्याला माहिती नाही अजून. जेव्हा समजेल तेव्हा आम्ही सांगू. ही उमेश शेठची काजवेल. हा सांग काय हे काय हे ह्याला काय बोलतात माहिती आहे. डांबा, उडाव डांबा. आमच्याकडे याला उडाव डांबा बोलतात, तुमच्याकडे डांबे बोलत असते. काहीच तुम्ही हे लोकेशन बघा एकदम कडकमध्ये, एक नंबर भारी आहे लोकेशन. तर आमचा प्लॅन ठरला आहे बोरं काढण्यात जाण्यासाठी. आता आम्ही पुढे आता इकडे बोरं आहेत कुठेतरी ते बोलतात, तर जाऊया तिथे बोरं काढण्यासाठी. आम्ही सर्वजण इकडून बोरं काढण्यासाठी चाललो आहे. हे बघा कुठून कुठून ह्या तर काय माहिती आहे आपल्याला, बघू शकता. अशा इकडून जायचं आहे. इथं कुठेतरी बोरणी नाही हे बघा. आणि इथं हे आता आम्ही इथं बोरण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला बोरं काय ते दाखवतो मी. हा झाडावरती एक नंबर बोरं आहेत हे बघा. ही बोरं हे बघा, ही समुद्रावरची बोरं आहेत. ही खायला एक नंबर लागतात. हे बघा समुद्राची बोरं आहेत, ही खायला एक नंबर आहेत, तुम्ही बघू शकता. आम्ही बोरं निवडतो सर्व. हे बघा ही बोरं आहेत, खायला एक नंबर टेस्ट आहे. आणि ही बोरं सर्व इकडे बोरं निवडत आहेत. बघा वेद आहे इकडे बोरं निवडायला. हा इकडे सार्थक, आयुष त्या तिकडच्या बोरणी खाली गेला आहे. आणि काय बोराची याला काय गरज नाही आहे. हे जे पराक्रम आहे काय चालले आहेत त्या इकडे.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मला एवढी ही बोरे भेटले तिथे आणि वेदुळा पण गावल्यात एवढीच आहेत त्याच्याकडे पण. हे बघा हे पुढे इकडे नाचले नाही आता बोरं पाहिजेत. काय सुद्धा कोणाच काय भेटणार नाही बोरं. चांगलं कोणी काढायचे नाही यायचं तिथं. हे बघा हे बघा हे आळशी बघा ते काढाय नको पाहिजे तिथं बोरं. काय जरा वेदोळीला स्वतःचे बोरं काढलं आणि मला जर माझ्याकडची त्यानं परत घेतलं नाही स्वतःची वाटलं नाही. सगळा फुल तर काय तर आम्ही इकडे येऊन आता पोचलो आहे इकडे आणि जेवणाला सुरुवात झाली आहे. आम्हाला यायला उशीर झाला आहे. नंतरच्या फेरीमध्ये बसू आम्ही फक्त पंगत बसून दुसरी त्या बसू ते बघू शकता. इथे आम्ही रात्री आलो होतो परवा. याच्या मागे समुद्र आहे इकडे हा रांगडेवाडीचा पावन पीर म्हणून आहे. म्हणजे मित्रांनो आम्ही इथे ना सर्वजण बोरं खातो आहे आणि आदित्य पण खातो आहे तुम्ही बघू शकता. पण त्याला आता ते नको आहे तो दुसऱ्याला देतं कारण ह्याच्या मागचं कारण आहे की तसे कोल्ह्याला तशी द्राक्ष आंबट तशी आदित्याला बोरं आंबट लागलेली आहेत त्याच्यामुळे तो दुसऱ्याला देतो आहे. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण एकदम मस्त झालं होतं भारी होता. बोकडं चिकन पण एक नंबर झाला होता आणि आता आम्ही आता सर्वजण घरी निघालो आहे. तर मित्रांनो आम्हाला ना मध्ये दुकान गावलं आहे रस्त्यावरती होतं तिथे ते आम्ही पॅप्सी घेतलं आहे आणि एक जुनी आठवण म्हणून पॅप्सी खाऊन झालं एक स्वीट जेवण होतं. तुम्ही सर्वजण पेढे वगैरे खात असाल स्वीट म्हणून जेवण झाल्यावर आम्ही पॅप्सी खातो. हे आमची एक खूबी आहे आमची एक बघू शकता तुम्ही. पॅप्सी खाण्यात पण एक मजा आहे. लहानपणीची एक आठवण झाली आता आम्हाला आठवण नाही बालपणीची आठवण आली आम्हाला बघू शकता बघा लहानपणीची एक आठवण आमची. हे मागे कोणाची ही म्हैस आहे ना ती कोणीतरी घेऊन जावा हरवलेली आहे बघा. ती माहिती नाही आम्हाला कोणाची म्हैस आहे ती. इकडे ते सांगले ॲड करायला सांगलं आम्हाला 2-2 म्हशी आहेत बघा. एकीचं नाव चंद्रा आहे आणि एकीचं नाव रूपा बघा. कोणाची असेल तर घेऊन जावं ती येऊन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.